बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील देवगड तालुक्याची। विठ्ठलाचे समकालीन तल्लीन भक्त श्री संत चोखामेळा यांची 758वी जयंती देवगड तालुक्यातील श्री संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या मेवना राजा या गावात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। विठ्ठलाचे समकालीन तल्लीन भक्त श्री संत चोखामेळा यांचे साहित्य हे बाह्य रूपावर न जाता अंतर्भावाचे महत्त्व सांगणारे आहे। उस डोंगा परी रस नोहे डोंगा विद्रोही संत चोखामेळा यांनी समाजातील लोकांसाठी देवासमोर समानतेची मागणी केली। अशा या संतांची 758वी जयंती बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या मेवना राजा येथे शासनाच्या वतीने साजरी करण्यात आली। सकाळी संत चोखामेळा यांच्या समाधीस्थळावर मातोश्री शिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाबराव खरात यांच्या हस्ते महापूजा व आरती घेण्यात आली। महापूजा व आरती आटोपल्यानंतर मेवना राजा गावातून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। गावात ठिकठिकाणी सडा रांगोळी काढून फटाक्यांच्या जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले। महिलांनी पालखीचे पूजन करून दर्शनाचा लाभ घेतला। अशा या महान संतांचे विचार व साहित्य हे सर्वांना आत्मसात करता आले पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने बार्टी संशोधन केंद्राच्या धर्तीवर संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी मेवना राजा येथे बार्टी संशोधन उपकेंद्र सुरू करण्यात यावे असे विचार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा संत चोखामेळा जन्मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक हर्षवर्धन सपकाळ यांनी संत चोखामेळा जयंती उत्सव सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, संत चोखामेळा अभ्यासक प्राध्यापक कमलेश खिलारे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, जिल्हा परिषदचे बाबूराव नागरे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रकाश गीते, राष्ट्रवादी नेते संतोष खांडेबराड, दिलीप कुमार झोटे, रिपाईचे दिलीप खरात, काँग्रेस नेते रमेश कायंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे, गजानन पवार, राजेश शिंगळे, अशोक पाडगान, प्रवीण गीते, गजानन काकड, सुनील शेजुळकर, दीपक चेके, दिलीप सानप, विष्णू झोरे, सरपंच मंदा बोंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की विद्रोही संत चोखामेळा यांची पुण्यतिथी सोहळा हा पंढरपूर येथे साजरा करावा। संत चोखामेळा जन्मोत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात यावा। संत चोखामेळा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा ही गेल्या अनेक वर्षापासून मनात खंत होती, पण आज या ठिकाणी असलेली गर्दी पाहून खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव झाला असल्याचे आनंद त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे मनोगत करताना म्हणाले की संतांनी कधीच जात धर्म पंथ पाहिले नाही। संतांचे विचार हे मानव जातीला समृद्ध करणारे होते। आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा जागर करून एकत्र नांदावे असे विचार त्यांनी व्यक्त केले। त्याचबरोबर संत चोखामेळा साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक कमलेश खिलारे यांनी विचार सांगताना म्हणाले की मानव कल्याणासाठी संतांनी आपलं आयुष्य वेचलं। त्यांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। या जन्मोत्सवासाठी महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले, तर सूत्रसंचालन गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसादवाले आणि व्ही.एस. जाधव यांनी केले, तर आभार राष्ट्रवादीचे युवा नेते गजानन काकड यांनी मानले। बोलण्याच्या आधी मी माझ्यातला जो उणेपण आहे ते कबूल करतो। मागच्या काळातलं जो प्रवास आहे
तो माफक आहे, मात्र या ठिकाणचा टुमदार असला पाहिजे आणि त्यामध्ये मेवण्यावाल्यांची भागीदारी असली पाहिजे आणि याच्याकरता समन्वयकाची सेवा म्हणून मी जबाबदारी आपली स्वीकारलेली होती. त्या सेवेमध्ये मी कुठेतरी कमी पडलो, याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. इथे आल्यानंतर मी कोणत्या जातीचा राहत नाही, कोणत्या धर्माचा राहत नाही, कोणत्या पक्षाचा राहत नाही आणि हा एक आनंद एखाद्या कार्यकर्त्याच्या जीवनातला माझ्यासाठीचा आहे. या पत्रिकेवरही प्रदेशाध्यक्ष नावाचं नवीन बुरुज मला मिळालेलं आहे. या पत्रिकेत त्याचा उल्लेख नाही, याबद्दलही मी धन्यवाद देतो. कारण प्रदेशाध्यक्ष नात्यानं मला तुम्ही बोलवलं नाही, हा त्यातला अर्थ आहे. आणि मी इथे आल्यावर कोणत्याच पक्षाचा प्रतिनिधी म्हणून वागत नाही.